सिद्धार्थ गौतमाने महामाया देवीच्या कुशीत प्रवेश केला आणि त्यांना गर्भधारणा झाली आणि त्या गर्भधारणानंतर या आषाढ महिन्यामध्ये त्यांना शिवधन राजाला सिद्धार्थ गौतमा हे या पुत्ररत्नाचा लाभ झाला आणि या लाभ झाल्यामुळे त्या शाक्य लोकांमध्ये अशी प्रथा होती त्या आषाढी महिन्यामध्ये फार मोठा उत्सव समारंभ ते साजरा करतात. सात शृंगारीत व्हायचे, गावाला सजवायचे, त्या राजवाड्याला सजवायचे आणि त्या गावातील जे काही शाक्य लोक असायचे ते सर्व या कार्यक्रमामध्ये या उत्सवामध्ये ते साजरा करण्यासाठी सामील व्हायचे. हा महोत्सव 7 दिवस साजरा करण्याची पद्धत होती. एकदा महामायेने हा महोत्सव मोठ्या थाटामाटात पुष्पमाला सुगंधित वस्तूचा उपयोग करून परंतु मद्यपानाची उत्तेजक वस्तू वर्ज करून साजरा करण्याचे ठरविले. तशा प्रकारे हा जो महोत्सव आहे या आषाढी महिन्यामध्ये त्या शाक्य संघामध्ये 7 दिवस कंटिन्यू असा लगातार 7 दिवस साजरा करण्यात येत होता. आणि याच्या या महोत्सवामध्ये हा महोत्सव महामायेने फार मोठ्या आपल्या थाटामाटात हा महोत्सव साजरा करत असताना पुष्पमाला सुगंधादी वस्तूंचा उपयोग करून घेतला. सुगंधादी वस्तू अंगाला लावल्या, पुष्पमाला अंगावर परिधान केल्या आणि त्या दिवशी शुद्ध आचरण करण्याचं त्यांनी ठरवलं. त्या 7ही दिवस मध्ये जे काही मद्यपानाची वस्तू आहेत त्यांचं ते आता स्त्रिया लोक तर मद्यपान करतच नाहीत आणि तिथे राज्याची राणी होती ते काय मद्यपान करणार, तर मद्यपानाची त्या गावातील लोकसुद्धा मद्यपानाची उद्योजक काय वस्तू आहेत त्या वर्ज्य करत असायचे. आणि हा असा मोठा थाटामाटाने हा उत्सव त्यांनी साजरा करण्याचं ठरवलं होतं. उत्सवाच्या 7व्या दिवशी ती भल्या पहाटे उठली, सुगंधित पाण्याने आंघोळ करून आंघोळ केली. दान धर्मार्थ 4 लक्ष मोहरा तिने देणगी म्हणून वाटल्या. मौल्यवान अलंकार घालून शृंगार केला. आवडीच्या पदार्थाचे सेवन केले व व्रताचरण करून निंद्रेसाठी कलात्मकतेने सजविलेल्या शयन मंदिरात ती गेली. तशा प्रकारे महामाया देवी या दिवसाला त्या 7 दिवसामध्ये या आषाढी पौर्णिमेच्या दिवशी खूप मोठे अलंकार परिधान केले, दागिने परिधान केले, 7 शृंगारी झाली आणि 7 शृंगारी झाल्यानंतर ती आपल्या जो शयन कक्ष होतं त्यांनी खूप पक्वान्नाचं सेवन केलं आणि शयन कक्षामध्ये झोपण्यासाठी महामाया देवी शयन कक्षामध्ये गेली. त्या रात्री शुद्धोदन व महामायांचा एकाच होऊन महामायेला गर्भसंभव झाला. पलंगावर पडली असता ती तशीच झोपी गेली. निद्राधीत असताना तिला स्वप्न पडले. तशा प्रकारे आताच मी सांगून गेलो तशा प्रकारे महामाया देवी ते तिच्या शयन कक्षामध्ये गेल्यानंतर सिद्धोदन राजा आणि महामाया देवीचा एकांतवास झाला आणि त्याच दिवशी म्हणजे आषाढी पौर्णिमेच्या दिवशी महामायेला गर्भसंभव झाला, गर्भधारणा झाली. आणि तिला त्या रात्रीच असं स्वप्न पडलं की ते स्वप्न कशा प्रकारे पडलं ते पाहूया. स्वप्नात तिला असे दिसले की चतुर्दिक्पालांनी आपणाला निद्रित स्थितीत मंचकास उचलले व हिमालयाच्या पायथ्यावर नेऊन एका विशाल वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिले आहेत. त्याच्या प्रकारे त्या स्वप्नामध्ये महामाया देवीला ते असं दिसलं की त्या चतुर्दिक्पालाचे जे देव आहेत
त्या देवलोक त्या ठिकाणी उपस्थित झाले, स्वप्नामध्ये त्यांना दिसले. आणि महामायादेवी निंद्राधीश अवस्थेत असताना त्यांच्या त्या मंचकाला म्हणजे त्या सिंहासनाला, त्या पलंगाला त्यांनी उचललं आणि त्याला उचलून घेऊन ते हिमालयाच्या पायथ्यावर त्या पलंगाला घेऊन गेले. हिमालय पर्वत या सगळ्यात उंच असा हिमालय पर्वत आहे आणि त्या हिमालय पर्वतावर घेऊन ते त्या देवलोक त्या महादेवीच्या मंचकालाच्या पलंगाला घेऊन गेले. आणि एका विशाल अशा वृक्षाखाली, विशाल असा जो साल वृक्ष होता, त्या साल वृक्षाखाली महामायादेवीच्या पलंगाला ठेवून त्यांनी ते बाजूला उभे राहिले. नंतर चतुर्दिक्पालांच्या स्त्रिया तिच्या जवळ आल्या व त्यांनी तिला मानस सरोवराकडे नेले. आणि त्या चतुर्दिक्पालाच्या ज्या पत्नी होत्या, बायका होत्या, स्त्रिया होत्या, ते